आता ही नुकसान भरपाई कशाची? एक पीक, दोन गुरंढोरं आणि तिसरं जमीन वाहून गेली. पीक जास्त गेलं तर त्या वर्षाचं नुकसान आहे, पण जमीन त्याच्यावरची माती ही जर वाहून गेली तर कायमचंच त्याचं उत्पादन येण्याचा मार्ग हा थांबलेला असतो. आणि म्हणून यावेळची मदत ही निवड पंचनामे करून ही गेलं म्हणून करून चालणार नाही. पिकाच्यासाठी मदत करावीच लागेल, पण जमिनीसाठी सुद्धा करावं लागेल. त्याबरोबर आनंद रस्ते ते उद्ध्वस्त झालेले त्यासाठी मदत करावं लागेल. आणि याबरोबरच अनेक ठिकाणी या तक्रारी आहेत आणि वस्तुस्थिती आहे ती गुरं वाहून गेली. त्यावेळी गुरं धुवं गेल्याच्या नंतर उद्याच्या शेतीला समस्या निर्माण होती. या सगळ्या गोष्टीकडे बघायची आवश्यकता आहे आणि एका राज्य सरकारला गतीने करावं लागेल. त्याचं सूत्र पहिल्यांदा पंचनामे करत असताना त्या शेतकऱ्याला विश्वासात घेणं, प्रत्यक्ष त्याच्या पिकाची पाहणी करणं आणि वास्तव असे पंचनामे हे केलं पाहिजे. आणि यानंतर तातडीची मदत आणि कायमस्वरूपाची मदत अशा दोन प्रकारच्या मदती या अभूतपूर्व परिस्थितीवर शेतकऱ्याला देण्याची आवश्यकता आहे. आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की राज्य सरकार याचा अत्यंत गांभीर्याने विचार करेल.